गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे शुक्रवार, तर चला कोंबड्यांची गाडी आलेली आहे घरी आणि कोणाकोणाला पाहिजे असेल चिकन तर त्यांनी फटाफट कमेंट करा, लाईक, शेअर करा. चला तर ही आहे कोंबड्यांची गाडी आणि आज खूप कोंबड्यांची गाडी लेट आलेली आहे. तर इकडे पाहू शकताय सकाळचे वाजलेले आहेत 6, 6:30 वाजलेले आहेत. तर आज खूप लेट झालेलं आहे. 5 वाजता तरी येतेच गाडी, चुकून कधीतरी लेट होतो. तर ही पहा गाडी माझ्या मिस्टरांनी घेतलेले आहेत माल. तर टेम्पोमध्ये आमच्या ठेवलेला आहे. तर चला माझं झालेलं आहे आवरून सर्व आणि मग मी आलेली आहे दुकानामध्ये. तर दुकानामध्ये सुद्धा भांडी वगैरे आवरून घेतली. सगळं स्वच्छ साफ केलेलं आहे. इकडे पाहू शकताय. तर हे मिक्सरसुद्धा रोजच्या रोज साफ करावा लागतो, नाहीतर मग खराब होऊन जातो. तर माझं पूर्ण क्लीन करून झालेलं आहे दुकान आणि मी आत्ता आलेली आहे चिकनच्या दुकानामध्ये. तर आज मुलांची फर्माईश आहे की बिर्याणी बनवायची आहे. तर चला फटाफट बिर्याणी बनवून घेऊ. तर कोणाकोणाला आवडते बिर्याणी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता बनवून घेणार आहे बिर्याणी. तर मुलं येतील आता स्कूलमधून. तर अचानक माझं सिलेंडर संपलं. तर म्हटलं आता काय करायचं. आज तर मिस्टर माझे दुकानामध्ये आहेत त्याच्यामुळं तर दुकानामध्ये असल्यामुळे आज काही सिलेंडर आणायला जायला मिळणार नाही. तर चला आपण दुकानातली शेगडी आणलेली आहे. तर माझी दुसरीसुद्धा शेगडी आहे. जी पहिली होती ती, पण तिचं थोडं काम निघालं आहे त्याच्यामुळे ती ठेवली आहे. तर ही दुकानामधून आणलेली आहे. हिच्यावर कोणतीही भांडी राहतात. तर चला फटाफट मी बिर्याणी बनवून घेतलेली आहे आणि कोणाकोणाला खायची आहे त्यांनी फटाफट या. तर हे आहेत कोंबडीचे पाय आणि मुंडी आणि इकडे आहे चिकन बिर्याणी. तर चला या फटाफट खायला. आम्ही तर आता गरमागरम खाणार आहोत. माझ्या सासूबाईंनी दिली थोडीशी तिकडे ताटात आणि मग आम्ही बसलेलो आहोत जेवायला. तर या बिर्याणी खायला. खूप सुंदर बिर्याणी झालेली आहे आणि मी बिर्याणीची रेसिपी पूर्ण तुम्हाला भेटून जाईल माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती. तर माझी पूर्ण फॅमिली बसलेली आहे जेवायला. तर या तुम्ही पण फटाफट जेवायला. तर असं होतं माझा आजचा दिवस. कसं गेलं? खूप छान गेलं. कारण आज बनवलेली आहे बिर्याणी मुलांच्या आवडीची. तर मुलांच्या आवडीचं काही बनवलं ना का मुलं पोटभर खातात. तर त्याच्यासाठी आज मुलांनी सकाळीच सांगितलेलं तर म्हटलं आज बिर्याणीचंच बेत बनवावं आणि मला आणि माझ्या मिस्टरांना आवडतं कोंबडीचे पाय आणि मुंडी. मलाही खूप आवडतात. तर मी तर खूपच खाते. बिर्याणी नाही मिळाली तरी चालेल ह्याच्यासोबत खूप छान. तर सकाळीच सासूबाईंनी रेशनिंग साफ केली आणि गहूसुद्धा धुतलेत. तर आता मी ते वाळलेत की नाही पाहायला आलेली आहे. तर खूप छान कडक झालेले आहेत. सकाळीच सासूबाईंनी लवकरच धुतले आणि खूप छान सुकलेले आहेत.